श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकण्यासाठी निवडलेला आहात, तर तुम्ही हा संदेश निवडलेला नसून भगवंतांनी तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहेत. म्हणून तुम्ही आजचा हा देवी आणि मनाला शांती देणारा बाळूमामांचा संदेश तुम्ही शांत मनाने पुढे नक्कीच ऐकावा. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तेवढा वेळ देऊन मोजून 15 ते 17 मिनिटे देऊन तुम्ही नक्कीच आजचा हा संदेश ऐका. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही आत्ताच्या संदेशाला एक लाईक करून आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा संदेश सुरू करण्यापूर्वी तुम्ही आत्ताच मामांच्या चरणी ही एक देवी प्रार्थना करा. हे गुरुमाऊली, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुलतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावून येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुमाऊली, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला नक्कीच आवडते. हीच आमची खरी दौलत आहे. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही. असे आपण नक्कीच मामांच्या चरणी ही एक दिव्य प्रार्थना पूर्णपणे प्रत्येकाने केलीच पाहिजे. भगवंत म्हणतो, घाबरू नकोस, भिवू नकोस. जे तुला मिळवायचं आहे त्याहून उत्तम तुला आज मिळणार. फक्त शांत चित्ताने मी पाठवलेला हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे बाळूमामांच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला मात्र नक्कीच आपण शिकलं पाहिजे. कारण मामा तुम्हाला ते देत नसतात जे तुम्हाला चांगलं वाटतं, तर बाळूमामा आपल्या भक्तांना तेच देतात जे नक्कीच त्यांच्यासाठी योग्य आणि परिपूर्ण आहे. म्हणून तुम्ही न घाबरता भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावरती आनंदी मात्र राहिलं पाहिजे. जिद्द आणि मामांवरील भक्ती अशी आपण ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला एका क्षणामध्ये नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि मोठं व्हायला अजिबात वळख नाही, तर माणसांची मने तुम्हाला जिंकावे लागतील. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि जर तुमच्यामध्ये नक्कीच माणुसकी असेल तर तुम्ही भगवंतांचे प्रिय आहात. म्हणूनच तुम्हाला मामांनी त्यांची भक्ती, त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेले आहेत. हेच आपले परम भाग्य. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा करा, निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि प्रत्येक क्षणी त्यांचे तुम्ही नामस्मरण मात्र करायला विसरू नका. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा औंदार्य गुरुपुण्येन आत्मपुण्यानं भाग्यवान. याचा भावार्थ असा होतो की आईच्या पुण्याने माणूस शीलवान होतो, तर वडिलांच्या पुण्याईने चतुर आणि गुरूंच्या पुण्याईने उद्वार, तर स्वतःच्या पुण्याईने तो भाग्यवान होत असतो. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला नेहमी कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नक्कीच तुम्ही मामांचे बोट कधी सोडू नका. सोन्याचे दिवस तुमचे नक्कीच येतील. कारण अशक्य गोष्टीला देखील शक्य एका क्षणामध्ये नक्कीच भगवंत करू शकतात. आणि दररोज नक्कीच सद्गुरूंना तुम्ही प्रार्थना करा, आजपर्यंत मला तुम्ही जे काही दिले ते माझे मुळीच नाही, ते तर तुमचेच आहे. मी तर फक्त निमित्त मात्र आहे आणि इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिलेला आहात. राहिलेले आयुष्यही तुमच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी तुम्ही मला नामस्मरणाची ताकद द्या आणि तुमची आठवण सतत आम्हाला मात्र होऊ द्या. चांगले आरोग्य दिल्यास भगवंत तुमची सेवा आम्हाला अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुमचे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. हे आपण प्रत्येक क्षणी
भगवंतांना मात्र म्हणलंच पाहिजे. माणूस जर हृदयाजवळ पोहोचला म्हणजे एक नातं तयार होतं, नाहीतर तो नुसती एक पद्धतीची ओळख राहते. आणि एक गोष्ट मात्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, इथं कर्माने भाग्य दोन्ही बदलतात. ते म्हणजे मामांच्या भक्तीमध्ये मामांची सेवा केल्यानंतर. म्हणून तुम्ही बाळू मामांची निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती केलं पाहिजे. आणि भक्तांनो, जर तुमच्या इच्छा तुम्ही वाढवण्याऐवजी नक्कीच तुम्ही जर त्या विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून तुम्ही तरुणही जाल आणि नक्कीच यशस्वी व्हाल. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. मामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास मात्र तुम्ही ठेवलाच पाहिजे, कारण परमेश्वर कधीच कुणाचं वाईट मात्र नक्कीच होऊ देत नसतं. आणि मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर बाळूमामांच्या नाम जपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरे गर्व, चौथे वासना, पाचवा क्रोध आणि सहावा काम आणि त्याच पद्धतीने लोभ मत्सर. हे मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने मनातून साफ केलंच पाहिजे. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी 100% स्थिर राहतात. आणि सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ, जोड मामांच्या नामाशी नाळ, नव्याने उजडेल तुझी एकदम उत्तम सकाळ. श्री संत सद्गुरू बाळूमामा, आम्ही तुमचे प्रिय भक्त आहोत. हे मात्र आपण मामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसे मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले तुम्ही मात्र पाहिले पाहिजे. माणसं सुद्धा तुम्हाला 100% भगवंत दिसेल. आणि वाहनाची पुढची काठ कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त तुम्ही लक्ष ठेवा, मात्र भविष्य काळाकडे विशाल नजरेने मात्र तुम्ही बघितलं पाहिजे. आणि पुढे मात्र नेहमी 100% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गेलं पाहिजे. पूर्ण विराम म्हणजे मुळीच शेवट नाही, कारण तुम्ही त्यानंतर नवीन वाक्य नक्कीच लिहू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात भरपूर अपयशे आली तर तो खरा तुमचा अजिबात शेवट नसतो, तर ती नव्या यशाची एक उत्तम सुरुवात असते. हे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि सुख तर हे एक प्रकारे क्षणिक आहे. ते दो बिंदूसारखं घडीभर चमकलं आणि हाती येण्याआधी 100% उडून जातं. म्हणून माणसाने केव्हाही समाधान शोधावे. जो छोट्या छोट्या गोष्टी ती आयुष्यभर चेहऱ्यावर मात्र आपल्या 100% कायम आनंद ठेवतो, हे देखील तितकंच खरे. आणि कोणत्याही लहान लहान गोष्टीवरून जर तुम्ही उदास होत असाल, तुम्हालाही तुमच्या मनामध्ये नेहमी कशाची तर भीती वाटत असेल, तर तुम्ही एकदा भगवंतांचे नाम स्मरण करा, भक्ती मार्गाला लागा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामधून नेहमी चांगल्या पद्धतीने 100% तुम्ही जगायला शिकाल. आणि आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. त्याच पद्धतीने या आयुष्याचा महोत्सव करता मात्र प्रत्येकाला आलंच पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं कधीच म्हणत नसतात, तर प्रत्येक श्वास घेताना आसमनातल्या सुगंधाचा प्रत्यय मात्र आपण प्रत्येकाला 100% आला पाहिजे. आणि दारिद्र्याला चेहरा तरी एकच आहे. वैभवाचे चेहरे मोजता येणार नाहीत इतके मात्र असतात. आणि दारिद्र्य म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या होणाऱ्या नाहीत अशी स्थिती. माता पित्यांचं छत्र उडणं आणि नातेवाईकांनी पाठ फिरवणं. दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की त्या मार्गावरची स्टेशने ठरलेली असतात. बेकारी, गरिबी, त्याच पद्धतीने टंचाई, अहवलेहना आणि एकटेपणा, कष्ट, मनस्ताप आणि दुःख हे देखील तितकंच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, मन मारून जगण्यापेक्षा नेहमी मन भरून मात्र तुम्ही नक्कीच जगायला शिका. कारण इथला मुक्काम केव्हा संपेल हे मात्र तुम्हाला कधी समजणार नाही. आणि प्रत्येक दिवस
तुम्हाला नक्कीच भगवंतांनी दिलेली एक सुंदर भेट आहे. उद्याची कोणतीही नक्कीच इथे हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक तुम्ही राहिलं पाहिजे आणि भगवंतांवरती तुम्ही मात्र नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला एका क्षणात कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही नेहमी विसंबून आपण मात्र राहायचं नसतं. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण मुळीच होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी तुम्ही स्वातंत्र्य मात्र असलंच पाहिजे, हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि शुगरची भीती लोकांमध्ये आता इतकी बसलेली आहे की लोकांनी फक्त गोड खाणंच नाही तर गोड बोलणं देखील नक्कीच सोडून दिलेलं आहे. हे मात्र 100% खरं आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यात किती दुःख असले, किती संकटे असले तरी त्यांचा एक काळ असतो. त्या काळामध्ये ते येतात आणि तुमच्यामध्ये एक पद्धतीची जिद्द नक्कीच निर्माण करून जातात. म्हणून कधीही तुम्ही आयुष्यात मुळीच घाबरू नका, मुळीच रडू नका. नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच त्यांची भक्ती करा. दोघांमध्ये भांडण झाले तर माघार कोणी घ्यावी असं भगवंतांना एकाने नक्कीच प्रश्न विचारला. त्यावेळी भगवंत म्हणाले, चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नसते. त्याने या भांडण्यातून माघार घ्यावी. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद मात्र घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे तुमची नाती बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून तुम्ही विसरा आणि माफ करा हे तत्त्व तुमच्यासाठी केव्हाही चांगले आणि केव्हाही महत्त्वपूर्ण आहे, जे तुम्हाला देखील नक्कीच चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्की समजलं पाहिजे की गेलेला पैसा सहज तुम्हाला मिळवता येईल, गेलेलं आरोग्य देखील थोड्याफार कष्टाने मिळवता येतं, पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की ते परत मिळवणं जवळजवळ अशक्यच आहे. गरिबाने सत्य बोललं तर संशयाने प्रत्येकजण बघत असतं आणि श्रीमंताने खोटे बोलले तरी सत्य मात्र मानले जाते. हीच एक दुनियाची एक नक्कीच रीत आहे आणि तुमची संगत ही तुमचे भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर ते भगवंतांच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स ते तांदूळ झाले तर त्याची खिचडी बनते. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही कोणाच्या संगतीत आहात हेच प्रत्यक्ष महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला देखील नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक ठराविक वयानंतर तुम्हाला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिली गेली. त्याचं कारण हेच आहे की आता तुमच्या लक्षात मात्र आले पाहिजे की जसं जसं तुम्ही मोठे होत जाता तशा तुमच्या चुका मात्र कधी खोडल्या जाणार नाहीत, हे मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य प्रत्यक्ष चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न समजत नाही आणि उत्तरही त्या क्षणी 100% चुकत जाते. सोडवताना वाटे सुटून गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ मात्र नक्कीच बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट मात्र माहितीच नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्या मात्र मुळी सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच माणसाला समजते जेव्हा एखादी ठेच त्याच्या नक्कीच पायाला नाही तर काळजाला लागते. हेच मोठं आणि सत्याची गोष्ट आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, भगवंतांची शक्ती आणि भक्तीमधली शक्ती जी आहे ती तुम्हाला कोठेही नक्कीच मिळणार नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने ही गोष्ट मात्र समजून घ्या, ते म्हणजे भगवंतांचा सहवास लाभला तर बेळ नंदी होतो, सामान्य माणूससुद्धा एक पुजारी होतो. आणि फुले कचरा होत नसतात तर ते निर्माल्य होतात. धूपराख होत नाही तर ती भस्म होते. निरांजन नंदादीप होतो. दूध दही ही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होतात आणि जीव हा शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे आपण क्षणभरी, तरच आपले जीवन नक्कीच खुळेल आनंदाने, हे तुम्हाला
चांगल्या पद्धतीने आत्मसात तुम्ही केलं पाहिजे आणि मनातल्या प्रतिमेशी 100% जुळेल अशी व्यक्ती जीवनसाथी म्हणून मिळणं हे जवळपास तुमच्यासाठी अशक्य आहे. म्हणूनच 99% संसारातून नक्कीच नाईलाजानं जमून घेणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मात्र त्या क्षणी नक्कीच दिसतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला मुळीच ठाऊक नसते आणि पुढची परीक्षा कोणती याची मात्र मुळीच कल्पना नसते. आणि कॉपी देखील इथे करता येणार नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका इथे मात्र वेगळी असते. हे नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. नक्कीच ते टाळता मात्र येणार नाहीत, कारण तो ज्याच्या त्याच्या कर्माचा नक्कीच हिशोब असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणती कार्य कोणती कर्म करण्यापूर्वी चांगल्या पद्धतीने मात्र कर्म केलेच पाहिजे. हे तुम्हाला देखील नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणतात संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला कितीनंही गुणलं तरी नक्कीच ते भागत नसतं. गुणानं राहिलं तरच ते प्रत्येक क्षणी भागत असतं. म्हणून भगवंतांनी तुम्हाला जेवढं काही दिलेलं आहे त्यामध्ये मात्र तुम्ही प्रत्येक क्षणी आनंदी राहून जीवन नक्कीच जगलं पाहिजे. आणि माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं तर आपण प्रत्येक क्षणी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग तरी काय? ते तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी अत्यंत गरज भागवणं, बस एवढंच ना. परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचंच असेल तर ते परीस व्हावे. जिथं जावं त्याचं मात्र प्रत्येक क्षणी सोनं करून यावं. हे मात्र तुम्हाला प्रत्येक क्षणी जमलं पाहिजे. आणि मूल्यवान गोष्ट, श्रीकृष्णांना गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी ती गीता फक्त श्री अर्जुनांना सांगितलेली होती. कारण श्रीकृष्ण म्हणतात जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच त्याच्या ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून तुमच्याकडे असलेले ज्ञान हे तुम्ही त्यांनाच सांगा, जे तुमच्या ज्ञानाचा ते चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतात. ह्या मात्र गोष्टी नक्कीच तुमच्यावर अवलंबून आहेत. आणि सत्यवचन अनुभव सांगून जातो, सुख पाहिजे असेल तर नाते संबंधात थोडं अंतर मात्र ठेवलं पाहिजे. जास्त जवळ जाल तर सदा तुम्ही दुःखीच राहाल. ते म्हणजे प्रत्येकाच्या नक्कीच कोणत्या ना कोणत्या शब्दांनी. हे देखील तितकंच खरे. आणि गैरसमज जर हा अहंकारी माणसाला झालाच असेल तर त्याला समजणे अशक्य गोष्ट. त्या भानगडीत मात्र आपण पडूही नये. शब्द सुद्धा एक प्रकारचे भोजन आहे. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या संपूर्ण ब्रह्मांडात कोणीच नाही. शब्दाची सुद्धा आपली एक पद्धतीची चव असते. बोलण्याआधी ती तुम्ही स्वतःची चाखून बघा. जर तुम्हाला स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा मात्र तुम्ही सविस्तरपणे नक्कीच विचार केला पाहिजे. आणि जेवढा पैशांचा तुम्ही धावा करता तेवढा धावा तुम्ही भगवंतांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचं तुम्हाला नक्कीच उपभोग घेण्यासाठी एक पूर्ण आयुष्य लागतं. आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून देण्याची ताकद तर फक्त भगवंतातच आहे, तुमच्या पैशामध्ये मुळीच नाही. म्हणून भगवंतांची प्रत्येक क्षणी आपण सेवा नक्कीच केली पाहिजे. नक्कीच माझ्या सहवासाला कधी महत्त्व तुम्ही देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे. माझ्या देहाला कधीच महत्त्व तुम्ही देऊ नका, कारण एक दिवस त्याची मात्र राख होणार आहे. तुम्हाला महत्त्व द्यायचेच असेल तर ते नक्कीच तुम्ही माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्यासोबत नक्कीच असणार आहे. हे तुम्ही मात्र प्रत्येकांना सांगितलं पाहिजे, जे तुमच्यासाठी नक्कीच उत्तम आहे. आणि तुमची कल्पना ही नेहमी भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणार आहे ही तर एक पद्धतीची वस्तुस्थिती आहे. भगवंत नाम स्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्यांचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव तुम्हाला आपोआप येईल. माझे कर्तव्य मी पाहिले आहे ना, ते करीत असताना मी
आणि ते अधर्माने वागलो तर नाही ना. आता जे व्हायचं आहे ते मात्र होऊ दे, कुठे काळजी करा. ही वृत्ती तुम्ही मात्र ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. हे देखील तितकंच खरे. मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा कधी धरत नाही. अपेक्षा मात्र मनुष्याला दुखवतात. जीवन क्षणभंगुर, त्यावर नक्कीच प्रेम करा, आनंदी व्हा. जीवन तुमचं तुम्ही जगा. बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं तुम्ही मात्र नीट ऐकलं पाहिजे. लिहिण्यापूर्वी तुम्ही नीट विचार केला पाहिजे. आणि खर्च करण्यापूर्वी काहीतरी तुम्ही कमवलं पाहिजे. आणि काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला तुम्ही नक्कीच काहीतरी दिलं पाहिजे. तिरस्कार करण्यापूर्वी तुम्ही प्रेम केलं पाहिजे. आणि मरण्यापूर्वी तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच जगलं पाहिजे. जे तुम्हाला देखील नक्कीच समजलं पाहिजे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचंच आहे. तुम्ही वाईट आहात म्हणून तुम्हाला त्रास नक्कीच होणं नाही, तर तुम्ही तुमचं चांगलं वागणं कुठपर्यंत थांबवायचं आणि कुठपर्यंत चळवायचं हे तुम्हाला समजण्यासाठी नेतृत्व तुम्ही असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच प्रत्यक्षाने म्हटलं पाहिजे. हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, कुठेतरी प्रत्येकाला कर्माची भीती आहे. म्हणूनच गंगेवर गर्दी आहे आणि पाप विचारांत आहे, शरीरात मुळाच नाही. गंगा तर फक्त प्रत्यक्ष शरीर शुद्ध करते, विचार नक्कीच नाही. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. भगवंत म्हणतात, श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नक्कीच नसतात. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीचं समजायचं आहे. आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर मात्र तुम्ही केलीच पाहिजे. कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा कधी मिळणार नाही आणि या जन्मातील माणसं तुम्हाला कधी पुन्हा भेटणार नाहीत. म्हणून प्रत्येकांशी तुम्ही प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती ही औषधाने नव्हे तर त्यांना दिलेल्या शाब्दिक आधाराने 100% ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको तर आधार मात्र असायला हवा. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणाच्या विचारावर अवलंबून आहे. मनात जर तुमचा आत्मविश्वास असेल तर नक्कीच चेहरा तुमचा तेजस्वी दिसून जाईल. मनात जर इतरांविषयी प्रेम असेल तर प्रत्यक्ष चेहरा तुमचा सात्विक दिसून जाईल. आणि मनात इतरांविषयी तुमचा आदर असली की चेहरा तुमचा नम्र दिसून जाईल. मनातले हे भावच तर माणसाला नेहमी सुंदर नक्कीच बनवत असतात. आणि प्रेमळ भक्तांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषध जर शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने होईल. त्याचप्रमाणे चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाहीत तर हृदयामध्ये असतील तरच तुमचं जीवन तुम्ही यशस्वी 100% करू शकता. आणि यश कधीही मोठे नसते. यश प्राप्त करणाराच सर्वप्रथम मोठा असतो. आणि मैत्री कधी मोठी नसते तर मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात. जे तुम्ही समजून घ्या. आणि एखाद्या व्यक्तीची उणीव ती व्यक्ती गेल्यानंतरच प्रत्येकाच्या लक्षात येते. आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ मात्र मुळीच वाया घालवू नका. तर काही घडले नाही तर एक नवीन अनुभव तुम्हाला मिळेल. एवढं मात्र समजून प्रत्येक भगवंतांच्या निर्णयावर तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची. आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन 100% यशस्वी होते. तुम्हाला तुमचे नशीब स्वतः मात्र लिहायचे आहे. ते कोणतेही पत्र मुळीच नाही जे इतर लोक तुम्हाला लिहून देण्यास नक्कीच मदत करतील. आणि प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचं नाही, परंतु कोणी तुमचे वाईट करू नये असं मात्र तुम्ही प्रयत्न करू नका. आणि इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो. आणि जर तोच विश्वास तुम्ही स्वतःवर आणि भगवंतांवर ठेवाल तर ती एक देवी आणि शक्तिशाली ताकद बनते. जर तुमचं मन सुंदर असेल तर संपूर्ण तुम्हाला जग अगदी उत्तम आणि सुंदर दिसू लागेल. काही लोक यामुळे यशस्वी होत नसतात कारण ते नेहमी असा विचार करण्यात व्यस्त असतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक मला काय म्हणतील. याची मुळीच तुम्ही चिंता करू नका. मित्रांनो,
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर भगवंत म्हणतात, नक्कीच तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य कधी कुणाला सांगू नका, कारण ते जेव्हा यशस्वी होईल तेव्हा मात्र ते प्रत्येकाच्या समोर येईल. पण जर तुम्ही ते होण्याच आधी सांगत बसाल तर मग त्यामध्ये नक्कीच अडथळा येऊ शकतो, जे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. स्वतःला त्या दिवासारखे तुम्ही मात्र घडवलं पाहिजे, जो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो आणि जेवढा गरिबाच्या तो झोपडीत देतो, एवढं मात्र सर्वश्रेष्ठ तुम्ही स्वतःला नक्कीच बनवा. आणि जोपर्यंत व्यक्ती स्वतः हरणार नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला मात्र हरू शकणार नाही. आणि आयुष्य आरशासारखे आहे, जर तुम्ही नेहमी हसाल तर ते तुमच्याकडे देखील 100% हसून बघेल. आणि जीवन जगण्याचे मुख्य 2 मार्ग बनवा. एक जे तुम्हाला आवडते ते तुम्ही साध्य करायला शिका, आणि दुसरं जे साध्य केले आहे ते मात्र तुम्ही नेहमी आनंदाने नक्कीच जगलं पाहिजे. पूल आणि भिंत या दोन्हीच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात, तरी पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळी मात्र करण्याचे काम करते. माणसालाही भगवंतांनी समान बनवलेले आहे, परंतु त्यांची वर्तणूक त्यांच्या संस्कारावर अवलंबून नसते, जे तुम्हाला देखील नेहमी समजून घ्यायचं आहे. जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही ती देऊन टाकते की स्वतः किती तुम्ही गुंतलेले असला तरीही दुसऱ्यांना नेहमी मात्र तुम्ही आनंद दिला पाहिजे. आणि ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे हसून पाहते, आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे जग त्याच्यावर मात्र नेहमी जळते. आणि माझ्याकडे नेहमी तुमच्यासारखी मूल्यवान नाती आहेत, ज्यासाठी जग मात्र तळमळते. हेच मोठे शब्द. आरसा खूप कमजोर असतो, परंतु सत्य दर्शवण्यासाठी तो मुळीच कधी घाबरणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही थोडा वेळ अजून आयुष्यामध्ये मात्र नक्कीच सहन केलंच पाहिजे, कारण जेवढे जास्त संकटे असतील तेवढे दांडके तुम्हाला अनुभव येतील, आणि जेवढे तुम्हाला अनुभव येतील त्या अनुभवाच्या जोरावर तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकाल. धोक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसणार नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. त्यामुळे एक एक पाऊल पुढे तुम्ही टाकत राहा. मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच दिसत जाईल, आणि तुम्ही जसे आहात तसे मात्र तुम्ही राहिलं पाहिजे, कारण ओरिजिनल गोष्टींची किंमत डुप्लिकेट गोष्टींपेक्षा नक्कीच जास्त असते. आणि जोपर्यंत तुमच्यासोबत परमेश्वर आहे तोपर्यंत कोणती गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. फक्त तुम्ही परमेश्वरांवरती विश्वास ठेवून नेहमी निस्वार्थ मनाने नक्कीच त्यांची भक्ती केली पाहिजे. आणि संघर्षामध्ये फक्त एवढेच तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल, आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना तुम्ही नक्कीच उत्तम पद्धतीचे मार्गदर्शन कराल. पण कधी खचून न जाता नेहमी आनंदी मात्र तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने देखील तुम्ही जगा, कारण तो क्षण तुमचा कधीही परत येणार नाही, हे देखील तितकंच खरे. वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ देतील किंवा न देतील, परंतु चांगला स्वभाव, नक्कीच समजदारपणा व चांगले मित्र नक्कीच तुम्हाला आयुष्यभरासाठी साथ देतील. एका वर्षात 50 मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे, परंतु 50 वर्षे एकाच मित्राचे घट्ट मैत्री ठेवणे हीच महत्त्वाची बाब आहे, हे देखील तितकंच खरे. आणि ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते मात्र समुद्रावरही दगडांचे पूल नेहमी बनवतात, हे देखील तितकंच खरे. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर मात्र घेऊ नका. जे तुम्हाला चिल्लर समजतात ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात, हे देखील आपण चांगल्या पद्धतीने समजून उत्तम रीतीने नक्कीच जगलं पाहिजे. आणि मित्रांनो, जीभ हा खरा महत्त्वाचा अवयव. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस नेहमी वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची तो मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा,
हा एकमेव अवयव आहे हे देखील तितकंच खरे. आणि एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरूर तुम्हाला मिळेल, परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. प्रत्येक झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात, परंतु न भेटता दुरून नातं जपणाऱ्याला 100% जीवन म्हणतात. हेच मोठं सत्य. आणि तुमचे धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी तुम्ही ठेवायला शिका. संपूर्ण जग तुमच्या 100% मागे असेल हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा मात्र जिंकू शकते, पण जी व्यक्ती मनातून हरलेली आहे ती आयुष्यात कधीही जिंकणार नाही. हेच खरे. आणि जीवन प्रत्येकाला समान संधी तर देतोच. फरक फक्त एवढाच आहे, कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी प्रत्यक्ष त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. गोड मध बनवणारी मधमाशी नक्कीच चावायला कधी विसरणार नाही. त्यासाठी तुम्ही मात्र सावधान मात्र नक्कीच राहिलं पाहिजे, कारण जास्त गोड बोलणारे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने इजा पोहोचवू शकतात. हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच नेहमी घडत असतो. जसा तो विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात देखील 100% घडत असतो. हिरा आणि काचेत फरक ओळखायचाच असेल तर तुम्ही ते उन्हात ठेवा. जी गरम होते ती तर काच आणि जो थंड राहतो तो हिरा. तुमच्या आयुष्यात किती संकटे आलीत तरी तुम्ही मात्र नेहमी थंड राहिलं पाहिजे, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटांवर मात करतो तोच खरा हिरा ठरतो. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं पाहिजे. राग आणि वादळ दोन्ही तर समानच आहेत. हे शांत झाल्यानंतर किती नुकसान झाले हे मात्र आपल्याला समजून जाते. म्हणूनच नेहमी हसत राहा, चांगले विचार करत राहा, कारण चांगले विचार मनाला शुद्ध नेहमी करतात. म्हणून नेहमी चांगले विचार करून भगवंतांचे तुम्ही नक्कीच नामस्मरण केले पाहिजे. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबेल असा मात्र विचार नक्कीच आपण मनातून काढून टाकला पाहिजे. कोणत्याही माध्यमातून देव तुम्हाला नक्कीच त्याला मदत करणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ हा महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणून यापुढे तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. नक्कीच बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करत चला. नाती रक्ताची नसतात तर ती खरी भावनांची असतात. जर भावनाच असतील तर एखाद्या अनोळखी व्यक्ती आपला नक्कीच वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर प्रत्यक्ष आपलेच लोक आपल्याला मात्र अनोळखी नक्की वाटू शकतील. भाग्यवान तर ते लोक नसतात ज्यांना सर्व काही चांगले मिळते, पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे ते मात्र ते नेहमी चांगले बनवत असतात. हे देखील तुम्ही समजून नेहमी भगवंतांचे आभार मात्र मानले पाहिजे. आणि आयुष्य हे तर आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे, परंतु संग्रह कोणाच्याही अजिबात नसावा. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर समजणार नाही. तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही मुळीच कधी जुळणार नाही. हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. समाधान तर ही एका प्रकारची संपत्तीच आहे. ज्याला ही संपत्ती सापडून जाते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधी भरणार नाही, आणि वाटून खाणारा व्यक्ती मुळीच कधी मात्र उपाशी मरणार नाही. हे देखील तितकंच खरे. आणि माणसाने पुष्कळ धन मिळवणे पण सत्कार्यासाठी जर दानधर्म केलेलाच नसेल तर तो वाईट मार्गाला 100% लागेल. आणि कासवाच्या गतीने का होईना पण रोज दररोज तुम्ही थोडी थोडी प्रगती केली पाहिजे. बरेच तुमच्या आडवे ससे येतील, परंतु नक्कीच त्यांना हरवण्याची धमक तुम्ही तुमच्या अंगी नक्कीच ठेवली पाहिजे. तुमच्या आयुष्यात येणारे भविष्य अधिक नक्की चमकदारी बनवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये असलेली सर्व ताकद लावून नक्कीच कार्य मात्र केले पाहिजे. फुले किती सुंदर असू द्या, नक्कीच कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. म्हणून किती तुम्ही मोठे झालात तरी
कौतुक त्याच्या गुणांचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि प्रत्यक्ष चांगल्या स्वभावाने ती नाती मात्र जन्मभर 100% टिकून राहतात. हे देखील समजून घ्या. जो संघर्षाच्या मार्गाने चालतो त्याच्याकडे जग बदलण्याची 100% ताकद आहे. मी लवकर उठतो असे नाही, ते तर माझे ध्येय आहे जे मला कधी झोपू देत नाही. हेच मोठे सत्य. आणि आयुष्य हे एकच आहे. याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात मात्र तुम्ही केलं पाहिजे. आणि माणूस खरे तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणे हे तितके दुर्मिळ नाही. अहंकार नक्की सोडावा आणि प्रत्यक्ष जगातल्या चांगुलपणावर नितांत आपण मात्र श्रद्धा ठेवावी. सुख दाराशी हात जोडून 100% उभे असेल. आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण तुमच्या पुढे आहे आणि कोण तुमच्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले तुम्ही पाहिजे की कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण तुमच्यासोबत, कोण कोणासोबत आहे हे मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या. जीवन जगण्यासाठी प्रत्यक्ष आहे तर ते हसून मात्र तुम्ही जगा. कारण तुम्हाला आनंदात पाहून नक्कीच प्रत्यक्ष लोक काही आनंदी होतात तर काही दुःखी. पण तुम्ही नेहमी आनंदी मात्र जीवन जगलं पाहिजे. अपयश मिळवण्याची भीती असण्यापेक्षा यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती तुम्ही तुमच्या अंगी 100% ठेवली पाहिजे. जीवन एक वाहणारी नदी आहे, म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे तुम्ही जात राहा. जेथे नक्कीच प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबालाही 100% आयुष्यात नक्कीच झुकावे लागेल. दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित तर राहू शकाल, परंतु तुम्ही स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला स्वतःलाच बनवला पाहिजे. एक असे ध्येय ठेवलं पाहिजे जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास नक्कीच भाग पाडेल. आणि जीवनामध्ये अडचणी किती आल्या तर मुळीच तुम्ही दुःखी होऊ नका. फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा की अवघड भूमिका नेहमी चांगल्या ॲक्टरलाच दिल्या जातात. एवढं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवून नेहमी आनंदी मात्र नक्कीच आपण आपले आयुष्य जगलं पाहिजे. प्रत्येक दिवस तर चांगलाच असेल असेही नाही, परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले 100% घडते. आयुष्यात पुढे तुम्हाला जायचं असेल तर लाज आणि माज मात्र तुम्ही नक्कीच कधीही बाळगू नका. प्रेमळ भक्तांनो, भगवंत प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांना म्हणतच असतात की आयुष्यात प्रत्येक क्षणी दुःख येतच असतात आणि तुझ्या आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे तू जर हताश होऊन बसलात तर पुढे आयुष्यात येणारी सुख तुझ्यासाठी रुसून निघून जातील. म्हणून कधी लक्षात ठेवा, दुःख तर येतच असतात आणि दुःख किती जास्त आले तर ज्या पद्धतीने ते आलेली आहेत त्या पद्धतीने निघूनही जातील. म्हणून नेहमी दुःखे आणि नेहमी विचार करण्यापेक्षा नेहमी तुम्ही आनंदी मात्र राहायला शिका. संयम राखणे हाच आयुष्यातला फार मोठा एक गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना एका क्षणामध्ये 100% नाहीसा करून टाकतो. आणि नक्कीच लक्षात घ्या, तुम्ही ज्या पद्धतीने वागाल, इतरांशी बोलाल, दान कराल तसेच तुम्हाला परत मिळेल. त्यामुळे नेहमी तुम्ही चांगले वागण्याचा नेहमी प्रयत्न करा. आणि जर तुमची आहे देवांवर आस्था तर प्रत्येक समस्यांमध्ये मिळेल तुम्हाला कोणता ना कोणता तरी रस्ता. विश्वास आणि आशीर्वाद कधी तुम्हाला दिसणार नाहीत, पण ते एकत्र आले तर अगदी अशक्य गोष्टी देखील एका क्षणामध्ये शक्य करून टाकतात. आणि मित्रांनो, नक्कीच हा संदेश तुमच्यासाठी नक्कीच एक चांगला आहे. म्हणून तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन शांत मनाने भगवंतांचा हा संदेश नक्कीच ऐकत चला. एकदा उमललेलं फूल पुन्हा मात्र उमलणार नाही, तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळेचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि नक्कीच ती तुम्ही केलेला उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने नक्कीच प्रतिसाद देईल. हसता खेळता घालूया आपण दिवसाचा प्रत्येक क्षण. भगवंतांच्या नामस्मरणाने ठेवूया आपण आपले प्रसन्न मन. नाती बनवणे एवढे सोपे आहे, प्रत्यक्ष जसे मोतीने मातीवर. नक्कीच
माती लिहिणे, परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे. जसे पाण्याने, नक्कीच पाण्यावर पाणी लिहिणे. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसंच तुम्हाला नक्कीच जास्त आनंद देऊन जातील. आणि आनंद मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कोणताच मार्ग नसतो, परंतु आनंदी असणे हाच एक उत्तम मार्ग आहे, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मात्र तुम्ही समजून नक्कीच ते आत्मसात केले पाहिजे. संधी आणि सूर्योदय यांमध्ये तर समानता नक्कीच आहे. विलंब करणारे नेहमी यांपासून मात्र 100% वंचित राहतात. ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे हे त्या तुम्ही पक्षाकडून शिका, जो एक गवताचा पेंडा उचलून कठोर परिश्रम घेऊन सुंदर घरट्याची नेहमी 100% नक्कीच निर्मिती करू शकतो. हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घ्या. आणि मित्रांनो, वाईट सवयी जर वेळेवर तुम्ही बदलल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ 100% चांगल्या पद्धतीने बदलतील. म्हणजे तुम्हाला ते नक्कीच वाईट वेळेमध्ये टाकतील. आणि जीवनाची परीक्षा तर सोपी नाही आणि संघर्षाशिवाय इथे कोणी नक्कीच महान नाही. जोपर्यंत टाकीचे गाव पडणार नाहीत तोपर्यंत दगडालाही देव पण येणार नाही. म्हणून तुम्हाला प्रत्यक्षाने या गोष्टी आत्मसात तुम्ही केल्या पाहिजेत. आणि नाही जमणार असा विचार नेहमी करत बसण्यापेक्षा तुम्ही करून बघून म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच तुमचे यशस्वी होण्याचे एक उत्तम पाऊल आहे. आणि सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, तर ती एक भगवंतांची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला एक विजय असतो. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची एक साक्ष असते. आणि तुमच्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची एक उत्तम सुरुवात असते. जर नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर समजून जावा, परिश्रम मात्र तुमचे 100% कमी पडत असतील. आणि सगळेच तुमच्यासाठी प्रत्येक क्षणी कधी टाळ्या वाजवणार नाहीत. म्हणून अपेक्षा तुम्हाला ठेवायची असेल तर नेहमी तुम्ही भगवंतांपासून नक्कीच ठेवली पाहिजे. मनात मातीतला ओलावा जसा झाडांचे मूळ पकडून ठेवत असतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नाती मात्र जपून ठेवतो. दुसरे तुमच्याशी चांगले वागावे असे तुम्हाला वाटतच असेल तर सर्वप्रथम तुम्ही दुसऱ्याशी मात्र चांगल्या पद्धतीने नक्कीच वागायला शिकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वप्रथम नक्कीच चांगल्या गोष्टी आहेत. भगवंत म्हणतो, जे तुला मिळवायचं आहे त्याहून उत्तम तुला एका क्षणी मिळून जाणार नाही, पण एका क्षणी नक्कीच मिळून जाईल, ज्या क्षणी तू प्रत्यक्ष कष्ट करतील. म्हणून सुरू करा, ते म्हणजे तुम्ही शून्यापासून सुरू करा. कारण न देण्यापासून तुम्ही ते सुरू करा, जे तुम्हाला नक्कीच माहिती आहे त्यापासून. आणि तुम्ही सुरू करा चुका करण्यापासून. अर्थात तुम्ही प्रथम नक्कीच सुरू करणे याला सर्वप्रथम चांगल्या पद्धतीचे महत्त्व आहे, जे तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे नक्कीच माणसाचा स्वभाव आहे. ते जेव्हा प्रयत्न सोडतील तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची तुम्हाला देखील कल्पना नसेल. म्हणून प्रयत्न करणे हेच तुमच्यासाठी उत्तम आणि नक्कीच चांगला आहे. विश्वास असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला 100% भगवंत दिसेल. आणि भलेही तुमची प्रगती कमी झाली तरी देखील नक्कीच चालेल, पण तुमच्यामुळे कोणाचे कधी नुकसान व्हायला नको याची मात्र तुम्ही प्रत्येक क्षणी काळजी नक्कीच घेतली पाहिजे. कधी कधी मोठ्यांनी नक्कीच छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर 100% वाढत असतो. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे तुम्हाला कधी ज्ञान मिळणार नाही, तर अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. कारण छापलेले पुस्तकांचे लेखक तर तुम्हाला भरपूर मिळतील, म्हणजे ते असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही स्वतः असाल हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने 100% समजलं पाहिजे. नक्कीच जो व्यक्ती नेहमी कर्म आणि मेहनतवर सर्वप्रथम विश्वास ठेवतो तोच व्यक्ती आयुष्यामध्ये उत्तम रीतीने उत्तम यश मात्र प्राप्त करतो. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी प्रत्यक्ष एक जहाजे आहेत, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि किंमत पैशाला नसते, तर किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. हे देखील तुम्ही समजून घ्या.
आणि जेव्हा सगळं संपून गेलं असं तुम्हाला वाटू लागेल तर तीच तुमची खरी वेळ असेल नवीन काहीतरी उत्तम नक्कीच सुरू करण्याचं. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी एक गोष्ट मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. भगवंत नेहमी म्हणतो, जीवन जगताना माणसाने नेहमी स्पष्ट मात्र बोलले पाहिजे, पण ते असे बोलावे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचे असलेले नाते कधी नष्ट होणार नाहीत. कारण नाते तोडणे तर भरपूर सोपे आहे, पण जोडणे आणि टिकवणे हे सर्वात कठीण आहे. म्हणून नक्कीच जोडणाऱ्याला व टिकून ठेवणाऱ्याला व्यक्तीला नक्कीच तुम्हाला जीवनात तोडणाऱ्या व्यक्तीपेक्षा महत्त्वाचं स्थान असते. हे मात्र निखळ सत्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने आत्मसात तुम्ही केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही हे एक मोठे सत्य चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने आणि आनंदाने आयुष्य जगावं. काल तुमच्यासोबत भूतकाळात काय घडलं याचा विचार तुम्ही करण्यापेक्षा उद्या भविष्यात तुम्हाला काय घडवायचं आहे याचा तुम्ही सविस्तर नक्कीच विचार वर्तमानात राहून जास्त करा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवलं मात्र नक्कीच जन्माला आलेला आहात. या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आयुष्य जगत असताना ते कसं जगावं ज्याचं उत्तर बिलकुल माहिती नव्हतं, पण जशी जगण्याची समज येते गेली तसं आयुष्य मात्र प्रत्येकजण जगत गेलं. पण जगताना चुकून एक पायरी चुकली आणि आयुष्याचं गणितच चुकत गेलं. पण आता असं वाटते ती पायरी बरोबर होती की चूक, तेव्हा बरोबर होतो की नक्कीच आता बरोबर आहे हे मात्र कळत नाही. पण एक समजलो नक्कीच, जर तेव्हा चुकीचं होतं तर आयुष्य तर पुढे बरोबर नक्कीच जगत गेलो, आणि जर तेव्हा बरोबर होतो तर आता मात्र चुकीचं का वाटते हे मात्र प्रत्यक्ष समजत नाही. हे प्रत्येकासोबत 100% होत असते. म्हणून चिंता आणि काळजी सोडून तुम्ही नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे अधिकाधिक लक्ष तुम्ही दिले पाहिजे. कधी कधी जेव्हा तुम्हाला तर्क चुकीचा ठरतो तेव्हा तुम्हाला निर्णयसुद्धा तुमचा चुकीचा मात्र ठरू शकतो, आणि मग प्रत्यक्ष त्यामुळे तुम्ही नक्की सबसेलच चुकतो. त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अहंकार व फाजील अभिमान व अज्ञान कारणीभूत असते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर वरील गोष्टींना तुम्ही तुमच्या आयुष्यात धारा मात्र कधी देऊ नका. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती होण्यासाठी तिचे स्वतः जळण्याची तयारीसुद्धा असायला हवी, तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निकार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते. आपसूक त्या लोकांच्या दोन शब्द बाहेर पडावेत हे देखील एक मोठे सत्य आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला भगवंत नेहमी म्हणतो, प्रत्येक क्षणी जी गोष्ट मिळवायची आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी विचार करणं सोड आणि प्रयत्न कर. नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर भगवंत ती गोष्ट तुम्हाला देऊन टाकेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही अटूट प्रयत्न केलेला आहात. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ प्रत्यक्ष धन किंवा एखादी गोष्ट, ती काही असो, ती मिळवण्यासाठीचा एकमेव तुम्हाला उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच तुम्हाला मिळून जाईल. हे तंतोतंत खरं आहे. पण हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर ती गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस तुमचेच पैसे चोरी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जो विचार दुसऱ्याच्या बाबतीत कराल ती गोष्ट तुमच्या बाबतीत घडेल असं तुमच्या नक्कीच आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून मित्रांनो, नेहमी तुम्ही चांगले विचार करा, म्हणजे तुमचे आयुष्य देखील नक्कीच चांगले होऊन जाईल. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण प्रत्यक्षात तुमच्या जीवनात तुमच्याकडे नक्कीच वेळ जास्त असला की समस्या असतात, आणि जर वेळ कमी असेल तर नक्कीच समस्या प्रत्यक्ष तरी देखील असतात. कारण जेव्हा वेळ जास्त असतो तेव्हा तुम्ही गाफील राहतात आणि कमी असेल तेव्हा तुम्ही तणावात राहतात. मग अशा वेळेस तुम्ही वेळेचे योग्य नियोजन न केल्यास
नक्कीच स्पेशल अपयशी तुम्ही मात्र 101% त्यावेळी ठरून जाल. आणि खरे सौंदर्य हे शिंपल्यातील मोत्यासारखे असते. ते पाहण्यासाठी आत डोकावे लागते. त्यासाठी त्याला कितीतरी खडतर परिस्थितीतून जावे लागते. यावरूनच त्याची किंमत चांगल्या पद्धतीने 101% ठरत असते. सर्वप्रथम तुमच्या मनात एखादा विचार येतो, मग तो चांगला असेल किंवा वाईट. त्यानंतर त्याप्रमाणे शरीराकडून कृती केली जाते. त्यानंतर सरळ ते शेवटी बरी अथवा वाईट घटना नक्कीच घडते. यावरून नक्कीच तुम्ही असे म्हणू शकाल की कोणत्याही घटनेच्या मुलाशी सर्वप्रथम मन असते. म्हणजे मनावर व मनात येणाऱ्या विचारावर तुम्ही ताबा ठेवायला मात्र हवा. त्यानंतर शरीरावर पण ताबा हवा. त्यामुळे नक्कीच सरकृत दर्शनी मन प्रथम दोषी असते आणि त्यानंतर शरीर. म्हणून नक्कीच आपल्याला नेहमी या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवून तुम्हाला एक गोष्ट देखील लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही घटने अगोदर परिणाम जाणून मगच मनाने शरीराकडून कृती व्हायला हवी. नाहीतर असंख्य अडचणी किंवा त्रास वाढून तुमचे जीवन कष्टमय आणि निराशमय 101% होऊ शकते. वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नसते आणि ती कोणाला कधी थांबवता देखील येणार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर्माचे भोगून संपवावे लागतील. भक्ती केल्याने संकटे येणार नाहीत असं मात्र कधी नसतं. पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच तुम्हाला कमी करता येईल. जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं. पण हे कळण्यासाठी बाळूमामांच्या भक्तीत मात्र तुम्हाला असावं लागतं. नक्कीच मामांवर तुमची श्रद्धा विश्वास तुम्ही अटूट ठेवा. 101% तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये भगवंत मात्र मार्ग 101% दाखवेल. हे देखील तुम्हाला समजायचं आहे. आणि पुण्य कमवण्यासाठी नेहमी भगवंतांचं नाव घेणं गरजेचं नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला चांगल्या मनाने मदत कराल तो क्षणसुद्धा भगवंतांची भक्ती केल्याप्रमाणेच एक प्रकारे पुण्यवान आहे. जे तुम्हाला देखील समजायचं आहे. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील अपघात झाला तेव्हा प्रत्यक्ष कुलूपाचा जन्म झाला. त्यामुळे कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही. आता मात्र तेव्हा CCTVचा जन्म झाला. हेच मोठे सत्य. आणि चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकतात. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे तुम्हाला भेटलीत तर नक्कीच त्यांच्याशी तुम्ही जरूर मैत्री करा. कारण कधी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते. हे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्याकडे भरपूर पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स भगवंत कधी देणार नाही. तुमची आर्थिक श्रीमंती किती उच्च जरी असली तरी तुमच्या वर्तनाची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. हे कधी आपण विसरले नाही पाहिजे. म्हणजे निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लागलेले झाडसुद्धा नेहमी वाकलेले असते. विनम्रता तुम्ही मात्र निसर्गाकडून चांगल्या पद्धतीने शिका. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही जीवन जगत असताना संगत खूप महत्त्वाची आहे. नक्कीच या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर काही सांगून जातील. म्हणून तुम्ही शांत चित्ताने या गोष्टी समजून घ्या. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाडून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात श्री बजरंगबली धन्य झाले, त्याच पद्धतीने श्रीकृष्णांच्या सहवासाने श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्मकर्ण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही त्याचा एका क्षणात नाश झाला. त्याच पद्धतीने तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्यांच्या विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा तुमच्यावर 101% होत असतो. अर्थात संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित नक्कीच होतात. म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीतून या गोष्टी नक्की समजल्या पाहिजेत. आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा कधी विकत घेता येणार नाही आणि दाखवता देखील येणार नाही. तो तर व्यक्तिमत्वातून
प्रत्येक क्षणी 100% सिद्ध होत असतो हे देखील आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी दुर्मिळ घडतात, पण त्या घडल्या तर तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स असतात ते जास्त प्रमाणात नक्कीच स्त्रोतात किंवा तयार होतात, जे तुमचा मूड आनंदी करण्यास आवश्यक असतात. त्या जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवलेल्या आहेत, पण त्या फक्त आठवून तुम्ही बघा. पण तुम्ही प्रत्येकाचे अशा गोष्टी दुर्लक्ष केलेले असते, नव्हे तर केलेले आहे. तर त्या कोणत्या आहेत ते तुम्ही पहा. कधी कधी तुमचे आई वडील किंवा म्हातारे लोक नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी म्हणतील, किंवा तुमचे मित्र तुमच्या खांद्यावर हात ठेवतात, किंवा कोणत्याही गोष्टी असतील. या गोष्टी जर तुमचा मूड बिघडला तर अवश्य कराव्या, त्याने मनाचा मूड ठीक होतो. हे देखील तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. नक्कीच तुमच्याकडून झालेली एखादी चूक किंवा एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही एक खोटे बोलता, पण यानंतर तेच खोटे लपवण्यासाठी तुम्ही पुन्हा खोटे बोलतात आणि पुढे ते चक्र वाढतच जाते. नक्कीच तुम्ही स्वतःच त्यात फसत जातात आणि तुम्हाला असे वाटू लागते की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं, पण तसं काहीच नसतं. खरं तर त्या समोरच्याचं काही नुकसान होत नसतं, तर नक्कीच तुम्ही तुमचे नुकसान करून प्रत्यक्ष घेतलेलं असतं. हे तुम्हाला काही काळानंतर 100% समजून जाईल. म्हणून नेहमी चांगले कर्म मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात 100% केले पाहिजेत. सत्यवचन अनुभव सांगतो, सुख पाहिजे असेल तर तुम्हाला नेहमी नक्कीच आहे त्या गोष्टीमध्ये, म्हणजे भगवंतांनी जी गोष्ट दिलेली आहे त्या गोष्टीमध्ये मात्र 100% तुम्हाला नेहमी समाधान मात्र नक्कीच राहायला आलं पाहिजे. कधी कधी असं होतं की ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीसमोरच तुम्हाला रडण्याची 100% वेळ येते, आणि प्रत्यक्ष हसण्यासारखी मोठी अवहेलना या जगात कोणती नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे दुर्दैव म्हणावे लागेल की आगीतून, प्रत्यक्ष फोपाट्यातून, दळदळीतून, त्रासातून, अडचणीतून, एखाद्याच्या नाजातातून, नक्कीच ज्याच्यातून मोठ्या कष्टाने वाचल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीसमोर येऊन प्रत्यक्ष जीवाची भीक मागण्याची प्रत्यक्ष वेळ यावी. जेव्हा प्रत्यक्ष वेळ वाईट येते तेव्हा असं प्रत्यक्ष होत असतं. म्हणून प्रत्यक्षाने दुःखी राहण्यापेक्षा नेहमी तुम्ही आनंदी मात्र 100% राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, जो सर्वात प्रथम चुकीची माफी मागतो तो तर प्रथम शूर असतो. तसेच जो सर्वात प्रथम क्षमा करतो तो ताकदवान असतो. व जो झालेली चूक स्वतः सर्वप्रथम विसरतो तो सर्वात आनंदी असतो असं देखील म्हटलं जातं. आणि तुम्ही जास्त कसे सुंदर दिसू याचा उत्साह करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने चांगले कर्म कराल याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि जो ज्ञानी आहे त्याला समजवता येईल, जो अल्पज्ञानी असतो त्याला देखील समजवता येतं, आणि जो अज्ञानी असतो एके वेळ त्यालाही समजवता येतो. पण जो हकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येणार नाही. त्याला फक्त येणारी वेळच चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून सांगते. हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही कधी वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ नक्कीच आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलणार नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि नक्कीच दृष्टी बदलून जाते. भगवंत म्हणतो, नाती तीच तू जप, जे तुला जगण्याचा नक्कीच जपण्याचा नेहमी प्रयत्न करतात, जे तुम्हाला देखील प्रत्येक क्षणी समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक वेळी एकाच बाजूने जर तुम्ही विचार कराल तर समोरचा तुम्हाला चुकीचाच दिसणार. जर तुम्ही दोन्ही बाजूंनी विचार करून पाहाल तर कधीच तुमचे गैरसमज मात्र तुमचे होणार नाही. हे देखील तितकंच खरे. आणि जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच मात्र कमी होऊ देणार नाहीत. हेच मोठे सत्य. दुःखी आहे पण कोणावर कधी नाराज नाही, हे तुम्हाला नेहमी स्वतःला सांगायचं आहे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने
समजून घ्यायचं आहे की तडा गेलेली काच आणि तडा गेलेली प्रत्यक्ष नाते यांची जोड होणे अवघड आहे आणि ती झालीच तर तो मजबूतपणानं काचेतील ना तो नात्यात काचेवरचा ओरखडा आणि त्या नात्यातली खोज कधीच भरून येऊ शकत नाही. म्हणून नाती प्रत्यक्ष काचेसारखी तुम्ही प्रत्यक्षाने 100% जपली पाहिजेत. जे तुम्हाला देखील समजलं पाहिजे, नियत म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी एक ना अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून यातून योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काही कधी मात्र नक्कीच करू शकणार नाहीत. हेच मोठे सत्य आणि सर्वात मोठं वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यानंतर ते सर्वप्रथम संशय घेतील, परंतु तुमच्याविषयी एखादी गोष्ट वाईट ऐकल्यानंतर ते लगेच मात्र कधी विश्वास ठेवणार नाहीत. असं नसून ते एका क्षणी विश्वास ठेवतील. हेच मोठे सत्य. आणि जर तुम्ही एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचे बुके घेऊन घरी आलात आणि घरी आल्यानंतर अचानक तुमच्या हातातला माठ फुटला तर नक्कीच तुम्हाला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर ते माठ फुटले अशी तुमची अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयांच्या बुकेमधली प्रत्यक्ष फुले संध्याकाळी सुकून जातील हे तुम्हाला माहिती असल्यामुळे त्याविषयी तुम्हाला भरपूर दुःख झालेले नक्कीच नसते. आयुष्यही असेच आहे. नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्याकडून जितकी जास्त तुम्ही अपेक्षा कराल तेवढेच दुःख त्याच्याकडून तुम्हाला नक्कीच वाटायला येईल, आणि ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा कमी कराल त्याच्याकडून फारसे दुःख नक्कीच तुमच्या वाटेलामुळेच येणार नाही. प्रत्यक्ष त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही कधी अपेक्षा ठेवण्यापेक्षा नेहमी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःकडून नक्कीच तुम्ही मात्र अपेक्षा ठेवली पाहिजे. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकणार नाही, पण तुम्ही तुमच्या वाईट सवयी निश्चितच बदलू शकाल, आणि तुमच्या चांगल्या सवयी मात्र निश्चितच तुमचे भविष्य बदलू शकतात. याची मात्र तुम्ही देखील निश्चितच खात्री बाळगली पाहिजे. भगवंत म्हणतो, नक्कीच जीवन जगण्याचे 3 मार्गीय सूत्र जे मी माझ्या आयुष्यात पाळत आलोय आणि पाळतोय. नक्कीच जेवणा अगोदर 1 तास आधी पाणी प्या, तर तुम्ही नक्कीच योगी व्हाल. आजार दूर राहतील आणि वजन नक्कीच तुमच्या आटोक्यात राहील. दुसरे म्हणजे जेवताना पाणी पिले तर तुम्ही भोगी व्हाल, तुमचे वजन वाढेल. त्याच पद्धतीने तिसरे, जेवणानंतर लगेच पाणी प्याल तर प्रत्यक्ष तुम्ही रोगी व्हाल, म्हणजे तुम्ही आजारी पडाल. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही प्रत्यक्षाने चांगल्या पद्धतीने ठरवलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही देखील गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास असा काय असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, आणि चुकलेल्याला कधी कुणी नक्कीच द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास मात्र नक्कीच असा काही असावा, हक्काचं असं आपल्या एक माणूस असावा ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, आणि रुसलेला क्षण कधी खुदकन असावं. आयुष्याचा क्षण मात्र प्रवास नक्कीच असा काही प्रत्येकांचा असावा. प्रत्यक्ष हेच प्रत्येकांची नक्की मोठी इच्छा असते. नक्कीच तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुमचाही किमतीचा वेळ देऊन पूर्णत्व ऐकलेला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करा आणि नेहमी चांगले प्रयत्न आणि चांगले कर्म करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहाल आणि नेहमी भगवंतांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. नक्कीच अजूनही तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी म्हणजेच बेल नोटिफिकेशन तुम्ही ती ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला असे संदेश नक्कीच मिळून जातील. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि जीवन उपयोगी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.